नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण इंग्लिशचे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची रिव्हिजन होणार आणि जो प्रश्न चुकला त्याचा आन्सर तुम्हाला परफेक्ट लक्षात राहणार। बघा, पहिला प्रश्न का म्हणते, अ ब्लॅक अँड रेड काऊ फिल इन द ब्लँक्स ग्रेझिंग। सांगा, इज येणार, या आर येणार की हॅज येणार? बघा इथे काय येणार, अ ब्लॅक अँड रेड काऊ इज ग्रेझिंग म्हणजे चरणे, काळी आणि लाल गाय चरत आहे। इज काय येणार? बघा आर्टिकल कसा आहे, एकच आहे, तर मग हा ब्लॅक अँड रेड एक काऊ एकच गाय आहे, एक गाय काळ्या आणि लाल कलरची आहे। जर समजा अ ब्लॅक अँड अ रेड काऊ असतंय, अँड अ रेड काऊ, ते इथे आर्टिकल आर आला असता, प्लुरल आला असता, पण बघा एक आर्टिकल आहे म्हणून काय झाला, हा एकच नाऊन आहे, एकच गाय आहे काळ्या आणि लाल कलरची। क्वेश्चन नंबर सेकंड आहे, नायदर ऑफ देम फिल इन द ब्लँक्स करेज टू गो। सांगा काय येणार आन्सर? तर बघा विद्यार्थ्यांनो, जेव्हा कधी ऑफच्या आधी आयदर किंवा नायदर असेल, आयदर किंवा नायदर असेल, तर वर्ब नेहमी सिंग्युलर घ्यायचं। तर काय येणार, नायदर ऑफ देम इज करेज टू गो, नायदर ऑफ देम इज करेज टू गो। बघा ऑफ नंतर काय असते, ऑफ नंतर ऑब्जेक्ट असते आणि ऑफच्या आधी काय असते, सब्जेक्ट। तर सब्जेक्ट काय, नायदर, नायदर असो किंवा आयदर असो, जर तर तेव्हा क्रियापद सिंग्युलर येते, ठीक आहे। क्वेश्चन नंबर थर्ड आहे, अ फ्यू पर्सन्स हॉनेस्ट। सांगा, अ फ्यू, फ्यू म्हणजे काय असते, नाहीच्या बरोबरीत, नाही। अ फ्यू म्हणजे थोडे, अ फ्यू म्हणजे थोडे, आणि द फ्यू म्हणजे सर्व। फ्यू म्हणजे नाही, म्हणजे नाहीच्या बरोबरीत। अ फ्यू म्हणजे पॉझिटिव्ह साठी येते, थोडेफार, आणि द फ्यू म्हणजे संपूर्ण। अ फ्यू म्हणजे काय झालं, प्लुरल सब्जेक्ट झाला, तर प्लुरल साठी काय येणार, प्लुरल वर्ब, तर काय येणार इथे, आर। अ फ्यू पर्सन आर हॉनेस्ट। नायदर माय मदर, सॉरी, आयदर माय मदर और माय सिस्टर कमिंग टू द इव्हेंट। सांगा काय येणार? बघा विद्यार्थ्यांनो, आयदर ऑर, नायदर नॉर, आयदर ऑर किंवा नायदर नॉर असेल तर सब्जेक्ट कोणता मानायचा, तर सब्जेक्ट ऑरच्या जवळचा मानायचा, हा झाला सब्जेक्ट। हा सब्जेक्ट इकडला सोडून द्यायचा, ऑरच्या नंतरचा मानायचा। ते इथे काय आहे, माय सिस्टर, माय सिस्टर काय प्लुरल आहे, तर काय येणार वर, प्लुरल। आयदर माय मदर और माय सिस्टर्स आर कमिंग टू द इव्हेंट, हा सब्जेक्ट येणार का, नाही। आयदर ऑर, नायदर नॉर मध्ये ऑरच्या नंतर जे असते तो सब्जेक्ट असतो। इथे फक्त सिस्टर असतं तर सिंग्युलर आलं असतं, सिस्टर्स आहे तर काय झालं, प्लुरल, तर मग काय येणार, वर्ब सुद्धा प्लुरल येणार। क्वेश्चन नंबर 4 आहे, द क्लास अ न्यू टीचर धिस इयर। सांगा, द क्लास काय मित्रांनो, द क्लास आहे कलेक्टिव्ह नाउन, कलेक्टिव्ह नाउन आहे द क्लास, काय कलेक्टिव्ह नाउन, आणि कलेक्टिव्ह नाउन आहे म्हणजे काय झालं, याच्यासाठी आपण सिंग्युलर वर्ब वापरतो। कोणता वर्ब वापरतो, सिंग्युलर वर्ब। द क्लास हॅज अ न्यू टीचर धिस इयर, हॅज अ न्यू टीचर धिस इयर। द क्लास हा झाला कलेक्टिव्ह नाउन, म्हणून त्याच्यासाठी काय झालं, सिंग्युलर वर्ब। क्वेश्चन नंबर 5 आहे, सम ऑफ द मिल्क स्पिल्ड। सम ऑफ द मिल्क स्पिल्ड। सांगा, मिल्क काय आहे, मिल्क काय आहे, अनकाउंटेबल नाउन, काउंट करू शकतो का, नाही, तर अनकाउंटेबल नाउन साठी काय येते, सिंग्युलर वर्ब। अनकाउंटेबल नाउन साठी सिंग्युलर वर्ब येते। दुधाला मोजता येते काय, एक दूध, तीन दूध, ज्याला एक मध्ये मोजता येते, दोन मध्ये मोजता येते, जसं एक विद्यार्थी, एक बॉल, दोन बॉल, तीन पेन, दोन पेन, तर ते झालं काउंटेबल नाउन। आणि जसं पाणी झालं, मिल्क झालं, सोनं झालं, चांदी झालं, याला आपण एक दोन तीन मध्ये नाही मोजत, म्हणून हे झाले अनकाउंटेबल नाउन। आणि अनकाउंटेबल नाउन साठी कोणता वर्ब येते, सिंग्युलर वर्ब, तर काय येणार, हॅज। क्वेश्चन नंबर 6 आहे, द पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग द केस। सांगा, तर काय येणार,
बघा विद्यार्थ्यांनो, द पोलीस, कॅटल, शीप, डिअर, जेंट्री, पोल्ट्री, कॅव्हलरी, हे सर्व काय प्लुरल आहे. हे सर्व काय प्लुरल. आणि याच्यासाठी वर्ब सुद्धा काय ते प्लुरल. द पोलीस आर, पोलीस काय हा प्लुरल सब्जेक्ट आहे, त्याच्यासाठी वर्ब सुद्धा प्लुरल येणार. द पोलीस झालं. पुन्हा सांगतो, कॅटल, शीप, डिअर, जेंट्री, पोल्ट्री, कॅव्हलरी असे जर शब्द येत असेल तर त्याच्यासाठी प्लुरल वर्ब वापरायचं. आता बघा क्वेश्चन नंबर 7, द न्यूज सरप्राइझिंग. सांगा. आता बघा, द न्यूज हा कसा शब्द आहे, तर हा सिंगुलर नाउन आहे. सिंगुलर नाउन आहे. द न्यूज, फर्निचर, ऍडवाइस, इन्फॉर्मेशन, पोएट्री, लगेज, बॅगेज, नॉलेज हे सर्व शब्द कसे आहे, सिंगुलर नाउन आहे. याच्यासाठी वर्ब सुद्धा काय येणार, सिंगुलर. इज, द न्यूज इज सरप्राइझिंग. न्यूज हा सिंगुलर नाउन आहे, तर याच्यासाठी काय येणार, वर्ब सुद्धा सिंगुलर. कोणते, द न्यूज, फर्निचर, ऍडवाइस, इन्फॉर्मेशन, पोएट्री, लगेज, बॅगेज, नॉलेज हे काय आहे, सिंगुलर सब्जेक्ट आहे, त्याच्यासाठी वर्ब सुद्धा सिंगुलर. क्वेश्चन नंबर 8 आहे, मॅथमॅटिक्स अ डिफिकल्ट सब्जेक्ट फॉर सम स्टुडंट. बघा काही काही सब्जेक्ट असे असतात की त्याच्या नावासमोर यस लागलेला असतो, जसं मॅथमॅटिक्स, फिजिक्स असे शब्द असतात. पण हे काय आहे, सिंगुलर सब्जेक्ट आहे, त्याच्यासाठी वर्ब सुद्धा सिंगुलर येणार. मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स इज अ डिफिकल्ट सब्जेक्ट फॉर सम स्टुडंट. क्वेश्चन नंबर 9 आहे, द प्लेयर्स, रिकामी जागा, प्रॅक्टिसिंग फॉर द फायनल मॅच. द प्लेयर्स काय आहे ना, प्लेयर्स काय आहे, प्लुरल, तर वर्ब सुद्धा प्लुरल. द प्लेयर्स वेअर प्रॅक्टिसिंग फॉर द फायनल मॅच. द प्लेयर्स वेअर प्रॅक्टिसिंग फॉर द फायनल मॅच. क्वेश्चन नंबर 10 आहे, एव्हरीवन इन द रूम सायलेंट. बघा, एव्हरीवन, समबडी, नोबडी, ईच, बघा काय, ईच, एव्हरी, एव्हरीवन, नोबडी, समबडी हे सर्व काय सिंगुलर सब्जेक्ट. याच्यासाठी वर्ब सुद्धा काय ना, सिंगुलर. तर रिमेन सिंगुलर आहे का रिमेन्स, तर रिमेन्स. एव्हरीवन इन द रूम रिमेन्स सायलेंट. काय ना, रिमेन्स. क्वेश्चन नंबर 11 आहे, माय फॅमिली गोइंग ऑन वॅकेशन नेक्स्ट मंथ. तर काय येणार, फॅमिली काय आहे, कलेक्टिव्ह नाउन. फॅमिली काय आहे, कलेक्टिव्ह नाउन. त्याच्यासाठी सब्जेक्ट कोणता आहे, वर्ब कोणता आहे ना, सिंगुलर. माय फॅमिली इज गोइंग ऑन वॅकेशन नेक्स्ट मंथ. कलेक्टिव्ह नाउन साठी सिंगुलर वर्ब यूज केला जातो. क्वेश्चन नंबर 12 आहे, द नंबर ऑफ अप्लिकंट्स. द नंबर ऑफ अप्लिकंट्स तर काय ना, द नंबर साठी सिंगुलर वर्ब घ्यायचा. द नंबर ऑफ अप्लिकंट्स इज इन्क्रीजिंग. द नंबर ऑफ अप्लिकंट्स इज इन्क्रीजिंग. क्वेश्चन नंबर 13 आहे, देअर अ बुक अँड अ पेन. बघा, दोन याला आर्टिकल आहे, अ बुक आणि अ पेन ऑन द डेस्क. तर काय येणार, बुक आणि पेन काय आहे, बुक आणि पेन हे एक युनिट आहे. अ बुक अ पेन हे काय एक युनिट आहे, म्हणून काय येणार, देअर इज अ बुक अँड अ पेन ऑन द डेस्क. लक्षात ठेवा, स्टार मार्क करा. देअर इज अ बुक अँड अ पेन ऑन द डेस्क. दोन आर्टिकल आहे म्हणून दोन सब्जेक्ट नाही आहे. बुक आणि पेन, जसं राईस अँड चावल, सॉरी राईस अँड चावल नाही, दाल अँड राईस आणि कढी अँड चावल हे कसं एक युनिट मध्ये येते, तर म्हणून याला सिंगुलर वर्ब येणार. क्वेश्चन नंबर 14 आहे, वन ऑफ द चेअर ब्रोकन. बघा, वन काय सिंगुलर, तर काय येणार, सिंगुलर वर्ब. वन ऑफ द चेअर इज ब्रोकन. आयदर ऑफ द आन्सर करेक्ट. बघा, आयदर नायदर याच्यासाठी काय सांगितलं होतं, सिंगुलर इज. आयदर ऑफ द आन्सर इज करेक्ट. द कमिटी डिवायडेड इन देअर ओपिनियन. बघा, जेव्हा कमिटी एकच निर्णय घेते, जेव्हा कमिटी एकच निर्णय घेते तेव्हा सब्जेक्ट सिंगुलर. पण जर कमिटी वेगवेगळे निर्णय घेत असेल, प्रत्येकाचा निर्णय वेगवेगळा येत असेल, तर काय येते, प्लुरल वर्ब येते. द कमिटी आर डिवायडेड इन देअर ओपिनियन. द कमिटी आर डिवायडेड इन देअर ओपिनियन.
त्यांचं ओपिनियन काय झालंय डिवाइड, म्हणून वर्क काय येणार आर. समजलं. क्वेश्चन नंबर 17 आहे माय अंकल ॲज हिज फ्रेंड्स कमिंग टू द पार्टी. तर बघा ॲज वेल ॲज नी जर दोन सब्जेक्ट जोडले असेल तर पहिल्या सब्जेक्ट नुसार वर्क घ्यायचं. ॲज वेल ॲज नी दोन सब्जेक्ट जोडले असेल तर पहिल्या सब्जेक्ट नुसार वर्क घ्यायचं. तर पहिला सब्जेक्ट काय माय अंकल, माय अंकल काय सिंगुलर सब्जेक्ट, तर वर्क सुद्धा काय आहे ना सिंगुलर. माय अंकल ॲज वेल ॲज हिज फ्रेंड्स इज कमिंग टू द पार्टी, काय येणार इज. द टीम देअर जर्सीज बिफोर द मॅच. तर क्वेश्चन नंबर 18 आहे द टीम काय कलेक्टिव्ह नाउन, तर काय आहे ना कलेक्टिव्ह नाउन साठी सिंगुलर. द टीम देअर जर्सीज चेंज बिफोर द मॅच. द टीम काय कलेक्टिव्ह नाउन, सॉरी द टीम देअर जर्सीज, सॉरी टीम काय असते प्लुरल नाउन. द देअर जर्सीज बिफोर चेंज बिफोर द मॅच, काय येणार याचा आन्सर चेंज. क्वेश्चन नंबर 19 आहे द लिस्ट ऑफ नेम. द लिस्ट ऑफ नेम काय आहे सिंगुलर नाउन, सिंगुलर सब्जेक्ट, सिंगुलर वर्ब. द लिस्ट ऑफ नेम इज ऑन द बुलेटिन बोर्ड. द लिस्ट ऑफ नेम इज ऑन द बुलेटिन बोर्ड. हा काय सिंगुलर सब्जेक्ट आहे, सिंगुलर सब्जेक्ट. द लिस्ट कशी आहे, लिस्ट कशी असते एकच असते, तर काय आहे सिंगुलर सब्जेक्ट. इच ऑफ द गर्ल बघा इच, एव्हरी, समबडी, नोबडी याच्यासाठी नेहमी सिंगुलर वर्ब घ्यायचा. इच ऑफ द गर्ल हॅज अ न्यू ड्रेस. इच ऑफ द गर्ल हॅज अ न्यू ड्रेस. द मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स इंटरेस्टेड इन स्पोर्ट्स, तर काय येणार, तर काय द मेजॉरिटी ऑफ स्टुडंट. सब्जेक्ट काय प्लुरल, तर वर्ब सुद्धा काय येणार प्लुरल. द मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स आर इंटरेस्टेड इन स्पोर्ट्स, तर काय येणार वर्ब आर. क्वेश्चन नंबर 22 आहे माय ब्रदर अँड सिस्टर. बघा माय ब्रदर अँड सिस्टर काय झालं दोन नाउन झाले. दोन नाउन साठी काय प्लुरल वर्ब. माय ब्रदर अँड सिस्टर आर प्लॅनिंग ए सरप्राईज. माय ब्रदर अँड सिस्टर काय झालं प्लुरल सब्जेक्ट, तर वर्ब सुद्धा प्लुरल. क्वेश्चन नंबर 23 आहे द टीचर अलॉंग विथ द स्टुडंट्स गोइंग ऑन ए ट्रिप, काय येणार टीचर. बघा विथ असो, अलॉंग विथ असो, ॲज वेल ॲज असो, तर काय पहिल्या सब्जेक्ट नुसार वर्ब घ्यायचं. विथ, अलॉंग विथ, टुगेदर, ॲज वेल ॲज हे असेल तर पहिल्या सब्जेक्ट नुसार वर्ब घ्यायचं. तर द टीचर काय सिंगुलर सब्जेक्ट, वर्ब सुद्धा सिंगुलर. द टीचर अलॉंग विथ द स्टुडंट्स इज गोइंग ऑन ए ट्रिप. समजलं. क्वेश्चन नंबर 24 आहे देअर मेनी वेज टू सॉल्व धिस प्रॉब्लेम. सांगा काय येणार, तर बघा काय येणार मेनी कसं आहे प्लुरल. देअर आर मेनी वेज टू सॉल्व धिस प्रॉब्लेम. देअर आर मेनी वेज टू सॉल्व धिस प्रॉब्लेम. बघा 24 क्वेश्चन झाले आहे. आता तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. ही इज द बॉय हु हेल्प मी. इथे फिल इन द ब्लँक्स आहे. काय येणार यांचं आन्सर कमेंट मध्ये सांगा. वन ऑफ द साठी सांगितलंच आहे. काय येते वन ऑफ साठी सिंगुलर वर्ब. आय सोबत काय येते एम. आय एम हु युअर फ्रेंड विल नॉट वर्क यू. ते इथे फिल इन द ब्लँक्स आहे. समजलं आय एम. क्वेश्चन नंबर 28 आहे यू हु माय सिनियर शुड टीच मी. सांगा याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. अ नंबर ऑफ बॉईज कम. इथे फिल इन द ब्लँक्स आहे. तर सांगा काय येणार हॅज येणार की हॅव येणार. द नंबर ऑफ स्टुडंट फिल इन द ब्लँक्स इन्क्रीजिंग. तर सांगा याचा आन्सर कमेंट करा, नाहीतर आपण याचा आन्सर नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. बघा विद्यार्थ्यांना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला 24 पैकी किती स्कोर आला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील.
व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.